नाशिकच्या क्राईम ब्रँचची दबंग कामगिरी। हाय प्रोफाईल सोसायटीतील कुंटणखाण्याचा झाला भांडाफोड। नाशिकमधील पंचवटी तपोवन परिसरात कविता पाटील नामे महिलेने चालू केलेल्या कुंटणखाण्याचे आज पोलिसांनी उघडकीस आणले। सदर महिलेच्या घरावर धाड टाकून कविता पाटील यांच्या घरात काही महिला व पुरुष डांबून ठेवल्याचे समजले। राजकीय वरदहस्ताने ह्या कुंटणखाण्याची सुरुवात करण्यात आल्याचे समजते। परिसरात कविता पाटील यांच्या दहशतीला शेजारचे आणि नागरिक त्रस्त होते। सदर घटनेतील तपास पोलीस निरीक्षक निकम करत आहेत। काय घडलं होतं? काही नाही सर, माझ्या शेजारी जी कविता, मी ज्योती पवार आहे, माझ्या शेजारी जे कविता पाटील सावळे असं काहीतरी नाव आहे, त्या मॅडम राहतात। त्यांचा पहिले व्याजोने व्यवसाय होता, पण आता काल जो प्रकार घडला ना, म्हणजे त्यांच्यावर रेड पडली। त्यांचा तो काय मुली 4-5 मुली का 4-5 मुलं असे पकडण्यात आले त्यांच्याबरोबर। तर तो प्रकार पाहून मी अक्षरशः हादरलेली आहे। म्हणजे मी शेजारी राहते, त्यांची दहशत होती। त्यांच्या शेजारी म्हणजे त्यांच्या घरी जे व्यक्ती यायचे त्यांचे पण बोलणं एकदम शिव्या मी कधी ना ऐकलेले। मी म्हणजे इतकी घाणघाण बोलणारे असतात की ते एक तर होतो, पण आता कालचा जो प्रकार झाला तर मी इतकी म्हणजे एक तर मला एक मुलगी आहे, ती मोठी आहे, कॉलेजला जाणारी आहे। तर मी इतकी घाबरलेली, माझ्या मुलीची सुरक्षा आणि माझी कुटुंबाची सुरक्षा, आणि आम्ही हातावरचे आहे सर। आम्हाला पण आमच्या कुटुंबाचं पहिले पाऊल सर्व वेश्या प्रकरण चालू होतं असं कळालं आम्हाला। तर तो प्रकार ऐकून आम्ही खूप हादरलो आहे। कृपया पोलिसांनी आम्हाची सुरक्षित करावी व आम्हाला मदत करावी। खूप मनापासून तुमच्या कळकळीची मागणी आहे सर। माझ्या मुलीची सुरक्षेसाठी मी खूप म्हणजे सांगू नाही शकत। आजकालची प्रकार ऐकून त्या म्हणजे ठीक आहे, फक्त मदत करावी असं एवढीच माझं म्हणणं आहे। येस, बरोबर। काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे। आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी एक महिला ही कुंटणखाना चालवते आहे। त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे PI मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथे रेड केली। रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। सदर प्रकारात कुंटणखाना चालक, एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत, आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे। सर, या सगळ्या कारवाईच्या दरम्यान संबंधित जो कुंटणखाना होता तो राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने सुरू होता, अशा स्वरूपाची माहिती आहे। आपण त्याबाबत काय कारवाई करतायत आणि कोणते कलम या सगळ्या काळात लावलेले आहेत? याच्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यात 3, 4, 5 अशी कलमं लावण्यात आलेली आहेत, आणि याचा पुढील अधिक तपास PSI निकम करत आहेत। आणि आपल्या म्हणण्यानुसार तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे, त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत। अद्याप तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही। यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। यातलं जे कुंटणखाना चालक महिला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।